काय भावा, रोज रोज तुला आरशासमोर उभं राहून स्वतःला तीच बॉडी बघून कंटाळा येत नाही का? तुझं ते सुटलेलं पोट किंवा तुझी ती खराब झालेली बॉडी बघून तू वैतागत नाही का? तुला थोडं तरी वाटायला पाहिजे ना की मला माझ्या बॉडीकडे लक्ष द्यायला पाहिजे, मला माझं शरीर सुधरवायला पाहिजे. पण तुला ती सवय झाले बघून बघून की तुला तुझी बॉडी अशीच पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी तूच जबाबदार असणार आहे की भले काही होऊ दे, तुला तुझ्या बॉडीची वाटच लावायची आणि तुझ्या बॉडीचा नाश करायचा आहे. असं जर असेल ना तर तू कोणाला दोष देऊ शकत नाहीये. कारण पहिली गोष्ट तर तू तुझ्या बॉडीची वाट लावण्यास स्वतः जबाबदार आहे. कारण तू एकदम आळशी झालेला आहे. तुला तुझ्या बॉडीवरती किंवा शरीरावरती मेहनत करायचीच नाहीये. कारण जर तू तुझ्या बॉडीवरती शरीरावरती मेहनत केलीस तर 100% तुझी बॉडी सुधारण्याचे चान्सेस जे आहेत ते 70 ते 80% वाढतील. आणि असं झालं तर तू आरशासमोर उभा राहिलास तर तुझी बॉडी चांगली तुला शेपमध्ये दिसेल, तुझी बॉडी चांगली ग्रो होताना दिसेल, तू जे कपडे घालशील ते तुला एकदम चांगले शोभून दिसतील. मग त्यामध्ये तू 100 रुपयाचा टी शर्ट घातला तरी तो तुझ्या बॉडीवरती ब्रँडेड दिसेल. पण असं जर झालं तर ते तुला आवडणार नाही. त्यामुळे तू तुझ्या स्वतःला न्यू व्हर्जन मध्ये अपग्रेड करण्याचा प्रयत्नच करू नकोस आणि तू जसा आहेस ना तसाच राहा. त्यामुळे काय होतंय ना, तुझ्या बॉडीचा विनाश करण्याचा 100% हक्क तुझाच आहे. फक्त तू एवढंच करायचं की स्वतःमधलं न्यू व्हर्जन तुला नकोच आहे. त्यामुळे तू घरीच बसून राहा, त्यासाठी काहीच मेहनत घेऊ नको.